एक मोठी बातमी आपल्या समोर येते। महिला आरक्षणासंदर्भातील 2023 मध्ये पारित केलेली घटना दुरुस्ती लागू। केंद्रीय कायदा मंत्रालयाचा नोटिफिकेशन जारी। संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर कालपासून प्रदीर्घ तास चर्चेला सुरुवात झाली। घटना दुरुस्तीसह एकूण 3 विधेयकांवर काल मतदान संसदेच्या अधिवेशनात अंतर्गत महिला आरक्षण आणि मतदार संघ फेररचनेबाबत महत्त्वाची 3 विधेयके मांडण्यात आली। महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती तसेच परिसीमनासाठी कायद्यात तरतूद करणारी 2 विधेयके चर्चेसाठी सभागृहाला सादर करण्यात आली आहेत। लोकसभेत काल दिवसभर वादळी चर्चा झाली असून आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार आहे। महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर झालं होतं, परंतु ते लागू करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे। त्याशिवाय 33% महिला आरक्षण 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लागू करण्यासाठी आवश्यक घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी एकमेकांमुखाने विरोधात भूमिका घ्यायचं ठरवलं होतं, परंतु प्रत्यक्षात घटना दुरुस्ती रोखण्यात विरोधी पक्षांना यश येणार का हे पाहणं समोर येईल। 33% महिला आरक्षण नव्या जनगणनेशिवाय 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार लागू करण्यासाठी घटना दुरुस्तीवर लोकसभेत चर्चा सुरू आहे। मात्र काल 2023 मध्ये पारित करण्यात आलेली घटना दुरुस्ती कालपासून लागू करण्यात आली। केंद्रीय कायदा मंत्रालयाने त्यासंबंधी नोटिफिकेशन जारी केलं आहे। त्यामुळे जरी केंद्र सरकारला सध्या प्रस्तावित घटना दुरुस्ती संमत करून घेता आली नाही, तरीही यापूर्वी संमत केलेला महिला आरक्षण घटना दुरुस्ती कायदा लागू करण्यात आला आहे। फक्त त्यासाठी 2029च्या लोकसभेत 33% महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राला 2029 आधी जनगणना पूर्ण करावी लागेल। महिला आरक्षण लागू होणारच आहे, मात्र ते आता नव्या जनगणनेनुसार की 2011च्या जनगणनेनुसार हे संसदेत आज आणि उद्या घडेल। काय घडेल यावर अवलंबून असणार आहे।